नमस्कार, मी क्रांती आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते. कसे आहात? आय होप खूप मजेत आहात, आनंदात आहात. तर धनत्रयोदशीच्या दिवशी काय खरेदी करायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे, परंतु काही गोष्टी धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नये. कारण ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये आणल्या त्या दिवशी तर आपल्या घरामध्ये आर्थिक हानी होऊ शकते, धनहानी होऊ शकते, त्याचबरोबर घरामध्ये कलह होऊ शकतात, घरामधील वातावरण हे दूषित होऊ शकतं. त्याचबरोबर आपल्याला जर साडेसाती असेल किंवा काही असेल तर शनिदेवांच्या प्रकोपाला देखील आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे काही अशा वस्तू आहेत ज्या तुम्हाला खरेदी करायच्या नाही आहेत, ते या व्हिडिओमध्ये मी सांगते. कारण हे बघा, आपण खरेदीसाठी जात असतो, त्यामुळे आपण एकतर उत्साही असतो आणि आपल्याला दिसेल त्या वस्तू देखील कदाचित आपण घेऊ शकतो. त्यामुळे माइंडमध्ये हे जर क्लिअर असेल की जे घ्यायचं आहे आणि काय घ्यायचं नाही आहे, तर तुम्हाला तिथे जाऊन असा अडथळा येणार नाही की आपण काय घेतलंय आणि चुकून घेतलंय आपण, आता बाबा असं काय होईल. तर काय घ्यायचं नाही हेच मी अगोदरच सांगते तर तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कधी घ्यायचं आहे कधी घ्यायचं नाही आहे हे देखील मी तुम्हाला सांगते. कारण बऱ्याच महिला सायंकाळी खरेदीला जातात, तर ते देखील तुम्हाला टाळायचं आहे. लक्ष्मी यायच्या वेळेला आपण घराबाहेर घरातली लक्ष्मी असते, त्याचबरोबर लक्ष्मी यायच्या वेळेलाच आपण तिच्या स्वागताला नसतो. कारण धनत्रयोदशीला अर्थातच आपण लक्ष्मीचं स्वागत करत असतो, लक्ष्मीची पूजा करत असतो आणि आपण तिथे जाऊन आपल्या खरेदी करत आहोत, आपण पैसे देतोय आपण तिथे. त्यामुळे आपले पैसे देखील तिथे म्हणजे आपण दुसऱ्याला देत आहोत सायंकाळच्या वेळेला. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही टाळा. एकतर सायंकाळच्या वेळेला जाणं टाळा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पुढील गोष्टी तुम्ही खरेदी करायचा टाळा. हे बघा, त्यातली पहिली गोष्ट आहे ती चाकू, धारदार वस्तू आहे ती खरेदी करणं टाळा. त्याच्यानंतर येतं ती कैचीने देखील 2 तुकडे होतात, त्यामुळे ते देखील खरेदी करायचं टाळायचं आहे. कुठलीही धारदार वस्तू असेल ती तुम्हाला टाळायची आहे. त्याच्यानंतर काचेचे ग्लास किंवा काचेचं काही सामान तुम्हाला आणायचं असेल तर त्या दिवशी तुम्ही आणायचं नक्कीच टाळा. कारण हे बघा, काच ही जी आहे त्याला तडा गेला की एकदा कुठल्याही गोष्टीला काचेच्या तडा गेला की त्याच्यानंतर ते रिपेअर होतं किंवा नाही, ते भाग वेगळा आहे. परंतु एक आपला विश्वास म्हणतो ना किंवा आपला ट्रस्ट हा काचेसारखा असतो, त्यामुळे त्याला तडा जाऊन देऊ नका. म्हणजे आपण कुठल्याही गोष्टी करत आहोत तर त्याला तडा जाण्यासारख्या गोष्टी आहेत त्या. काचेची वस्तू तुम्हाला घ्यायच्या नाहीत. कप बशी किंवा आपण असं म्हणतो ना ते जे चायना मेड किंवा ज्या मातीच्या अशा त्या मातीच्या वस्तू असतात, तसं तुम्ही पणती वगैरे नक्कीच खरेदी करू शकतात. दिवा पणती वगैरे आरामात खरेदी करू शकतात. परंतु तुम्हाला काचेच्या आणि ज्या मातीच्या वस्तूमध्ये सांगते की मातीचं तुम्ही कढई वगैरे जे भांडी मिळतात ते घेऊ नका, किंवा मातीच्या जर तुम्हाला म्हणजे घरामध्ये कप बशांचे सेट वगैरे घ्यायचे असेल तर ते त्या दिवशी तुम्ही घेऊ नका. कारण हे देखील आहे असं की एकदा पडलं की ते फुटणार आणि फुटलं की आपला कुठेतरी मनामध्ये धाकधूकच राहणार. त्यापेक्षा ते त्या दिवशी खरेदी करू नये. त्याच्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे आता हे बघा, बरेच जणांना भांडे खरेदी करायला जातात. मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहे, स्टीलचं भांडं तुम्हाला खरेदी करायचं आहे, तांब्याचं पितळेचं भांडं तुम्हाला खरेदी करायचं आहे. परंतु त्याचबरोबर आपण गेलोय दुकानात तर आपण लोखंडाची कुठली वस्तू घेऊन येऊ नका. कारण लोखंडाची जी वस्तू आहे ती शनिदेवांना प्रिय आहे आणि आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं आणि कुबेर देवतांचं, धन्वंतरींचं पूजन करायचं आहे. त्यांना ज्या गोष्टी आवडणार आहेत ते आपल्याला ह्या दिवाळीमध्ये करायचं आहे. त्यामुळे शनिदेवांच्या प्रिय वस्तू तुम्ही खरेदी करू नका, परंतु त्यानंतर तुम्ही खरेदी करू शकतात. परंतु आत्ता तुम्हाला खरेदी करायचं आहे ते माता लक्ष्मीला जे प्रिय आहे ते. त्यामुळे तुम्ही या दिवशी चुकूनही लोखंडाच्या वस्तू खरेदी करू नका. कुठल्याही म्हणजे लोखंडाची वस्तू आणि त्याच्यामध्ये जर समजा स्टीलमध्ये काही वेळेस प्रॉपर चांगलं जरी कॉस्टली गेलं ना एखादी वस्तू तुम्हाला घ्यायची तर तुम्ही घ्या, परंतु भेसळयुक्त असं कधीही चुकूनही खरेदी करू नका. छोटं मोठं 5-10 रुपयाकडे बघायचं आणि चुकून म्हणजे आपण भेसळयुक्त जर लोखंडच घरी घेऊन आलो तर त्याला काही अर्थ नाही राहणार. त्यापेक्षा तुम्ही स्टीलच्या वस्तू खरेदी करा, पण जर कॉस्टली असतील तर तुम्ही त्याच दिवशी खरेदी करा, अदरवाईज तुम्ही त्या टाळा. परंतु लोखंडाच्या वस्तू ज्या आहेत ना तर तुम्हाला आणायच्या नाही आहेत घरामध्ये. आणि बरेच जण आता ह्या दिवशी शॉपिंग देखील करतात. शॉपिंग करत असताना जास्तीत जास्त तुम्ही लक्षात घ्या की काळे वस्त्र म्हणजे खरेदी करायचं टाळा कुठल्याही वस्तूमध्ये. आता काळ्या रंगाची ओढणी असेल किंवा काळ्या रंगाचा जर तुम्हाला पॅन्ट मिळत असेल तर तसं तुम्ही करू नका. ते काळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी खरेदी करायला टाळा. तसंही बघा, बऱ्याचदा काळा रंग हा अशुभच मानला जातो. अशुभ म्हणजे काय माहिती का, कारण काळा रंग जेव्हा आपण परिधान करतो त्यावेळेस जे आहे आपलं थोडंफार माइंड जे आहे ते थोडंसं निगेटिव्ह साईडला झुकत असतं आणि आपल्याकडनं काही वावगं घडत असतं. कारण माइंडला त्या गोष्टी हे होतात,
काळा रंग जो आहे तो नेगेटिव्हिटीकडे अट्रॅक्ट होत असतो, नेगेटिव्ह एनर्जीज त्याच्यामध्ये पटकन अट्रॅक्ट होत असतात. त्यामुळे काळ्या रंगाच्या वस्तू म्हणजे जे आहेत ते कपडे तुम्हाला खरेदी करायचे नाही आहेत. त्याचबरोबर तुम्ही लाल रंगाचे वस्तू कपडे वगैरे आरामात खरेदी करू शकता, परंतु काळ्या रंगाचं तुम्हाला काहीही खरेदी करायचं नाही आहे त्या दिवशी. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि हा काही आपण कोणी उठून सांगितलेल्या नाही आहेत, ह्या पूर्वपार सांगत आलेल्या आहेत, या शास्त्रोक्त पद्धतीने सांगितलेल्या गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टी खरेदी केल्यामुळे आपल्याला जर नुकसान होत असेल तर त्या न खरेदी केलेल्याच चांगलं आहे. त्यामुळे चुकूनही या गोष्टी खरेदी करण्याचं त्या दिवशी टाळा. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तो व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.